नक्कीच चांगलं मताधिक्य असणार, कारण जिकडे मी संबंध बारामती मतदारसंघात सगळ्याच तालुक्यांमध्ये फिरले आणि सगळीकडेच अतिशय चांगला प्रतिसाद असल्यामुळे मला असं वाटतं की चांगलं मताधिक्य मिळेल. साधारणतः भोर तालुक्यामध्ये उतरवलंची MIDCचा प्रश्न अनेक युवकांनी त्याची मागणी केलेली आहे. पुरंदरच्या विमानतळाचा जो प्रस्तावित विषय आहे त्याच्याविषयी मागणी केलेली आहे. असे जे काही विषय आहेत त्याच्याविषयीचा पाठपुरावा करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार असं मी त्यांना मतदारांना सांगितलेलं आहे. अगदी बरोबर आहे, पण गेल्या 25 वर्षापासून मी समाजकारणामध्ये आहे. तसं मी बारामती तालुक्यातच माझं काम करत असल्यामुळे फारशी माझी माहिती इतरांना नव्हती. पण बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कची मी चेअरपर्सन आहे, जिथे 3,500 महिला काम करतात. मी काटेवाडीचा ग्रामस्वच्छता अभियान किंवा निर्मल ग्राम योजनेपासून अनेक वर्ष तिथं काम केलं. तसेच मी माझी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया ही एक सामाजिक संस्था आहे, जी की पर्यावरणावरती ट्री प्लांटेशन, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, इतर विभागामध्ये पण काम करते अनेक वर्ष. आम्ही ह्याच्यामध्ये जलसंधारणावरती प्रकल्प मेघदूत नावाचं प्रकल्प राबवला, त्यानुसार आम्ही अनेक क्युसेक्स पाणी वाचवण्यासाठी काम केलेलं आहे. त्यामुळे मला समाजकारणाचा अनुभव आहे. त्यामुळे लोकांना मी काम करते ते माहिती आहे आणि हाच USP त्यांना मला वाटतं की यांनी आता अलीकडे कळल्यामुळे लोकांना माहिती आहे की माझ्यामध्ये मी काम करू शकते. तसं बघायला गेलं तर आदरणीय दादांनी जेव्हा वेगळी भूमिका घेतली आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची, तेव्हा विकासाच्या मुद्द्यावरच त्यांनी भूमिका आपली घेतलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की बारामतीचा विकासाचा पॅटर्न हा वेगळा आहे आणि तशाच प्रकारचा पॅटर्न संबंध बारामती मतदारसंघामध्ये करण्याचा आम्ही विचार करत. मला असं वाटतं की राजकारणामध्ये कौटुंबिक नातं आणणं हे दुर्दैवी आहे. मला असं वाटतं की मी जे काही आजपर्यंत बोलते तुमच्या सगळ्यांशीच, त्याच्यानुसार मी संसदेत सुद्धा माझ्या मतदारसंघातले प्रश्न मांडू शकते की नाही, हे आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे मला असं वाटतं की मी मांडू शकेल नक्कीच. कारण शेवटी मतदारांची भाषा मी जाणते आणि बोलू शकते आणि मी मांडू शकते. खरं सांगायचं तर जिथे संधी मिळेल तिथे मांडायचे असतात प्रश्न. संधी मिळाल्यानंतर नक्कीच मी मांडेन. आपल्याला माहिती आहे ही लोकसभेची निवडणूक आहे. निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच, त्याच्यामुळे हे होतच राहणार.